जळगाव जिल्ह्यातून एक हृदयद्रावक अपघाताची बातमी समोर येत आहे। धरणगाव तालुक्यातील वरार खुर्द जवळ महामार्गावर भीषण अपघात होऊन 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर 6 जण गंभीर जखमी झाले असून एक लहान बाळकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार गुजरातमधील वापी येथून लग्न समारंभ आटोपून अकोल्याकडे जात असलेल्या क्रुझर वाहनाचा पुढचा टायर अचानक फुटला। त्यामुळे चालकाचा ताबा सुटून वाहन रस्त्यालगत उभ्या असलेल्या गॅस टँकरवर जोरात धडकले। धडक इतकी भीषण होती की क्रुझर वाहनाचे चाक निखळून वाहन पलटी झाले। या भीषण अपघातात नववधूसह 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून या दुर्घटनेत मृतांमध्ये नववधू पूजा वाघळकर, दत्तू भागवत आणि जगदीश वाघळकर यांचा समावेश आहे, तर 6 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। यामध्ये एका लहान बालकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे। या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। काय घटना घडली? आम्ही अकोल्याहून आलो होतो, कालच आलो होतो आम्ही। आता मी आमच्या ताईला घेऊन घरी चाललो होतो, त्या मध्ये आमचा अपघात झाला या। आम्हाला पण माहिती नाही, माझी गाडी कुठे घुमली काय घुमली आम्हाला काहीच माहिती नाही म्हटलं। कसं माझे मोठे पप्पा राहतात मुंबईला, ताईच्या लग्नासाठी आता इकडे आले होते। म्हणजे ताई, मोठे पप्पा, मम्मी, मोठी मम्मी आणि बहीण एक, ते राहतो मुंबईला। पण आता लग्न उठलं त्याच्यामुळे ते आता अकोला आले होते घरी माझ्या। तर लग्न 26 तारखेला झालं। 26 तारखेला लग्न झालं, आम्ही वापस घ्यायला आलो ताईला, घेऊन चाललो होतो। हे अपघात झाला आमच्यासोबत। क्लोजर आम्ही होतो 12 जण, 4-5 जण जखमी आहेत आणि 1 जणाची डेथ झाली वाटते। लग्न 26 तारखेला झालं, 26 एप्रिलला। नाही मला समजलंच नाही काय झालं कसं झालं। गाडीमध्ये एकूण किती महिला पुरुष होते? 2-3 महिला होत्या, म्हणजे ताई होती, ताईसोबत 2 बहिणी होत्या, बाकी आम्ही सर्व मुलं होतो। लग्न झाली, एक मुलगी होती, 2 मुली होत्या। एक पूजा वाघळकर, एक खुशी वाघळकर, रंजना पाचपोर, 3 जण होते। डेट आणि कन्फर्म नाही वाटली, मला माहिती नाही आहे डेट कोणाची झाली, तर पण झाल्यावर माहिती आहे मला। वापी आम्ही निघालो तरी सिरिवरले, हो रात्रीच निघालो आम्ही। माझं नाव प्रेम भारत वाघळकर। माझं बहीण आहे मोठीवाली। आम्ही गुजरात वापीवरून अकोल्याकडे रवाना येत होतो, तर येताना गाडीचा टायर निघून गेलं समोर कंडक्टर साईडने। समोरचं टायर, कंडक्टर साईडचं जे टायर असते ते निघून गेलं आणि बाजूला ट्रक उभा होता, कंटेनर उभं होतं, त्या कंटेनरला गाडी फिरली आणि पलटी झाली। किती लोक होते? त्यातनी होते 12 जण, मी धरून। अच्छा, कसले प्रवासी होते? प्रवासी होते, नवरी आणण्याचा कार्यक्रम होता, लग्न झालेलं होतं, नवरी आणण्याचा कार्यक्रम। कुठून ते कुठून जात होते? म्हणजे कुठून जात होते? वापी ते अकोला, गुजरात टू अकोला। अच्छा, म्हणजे नवरी परत येत होते? हा, नवरींना परत आणत होतो। महिला वगैरे किती होते याच्यात? 3 महिला होत्या। मृत्यू किती झालाय? मृत्यू 3 जण, 2 महिला आणि 1 पुरुष। नवरी पण? नवरी पण। आपलं नाव? कुशल राजेश शिंदे। अपघात झाल्याचं कळतंय जळगाव जिल्ह्यामध्ये, नेमका काय अपघात आहे, किती जखमी आहेत आणि किती माहीत? सध्याला रोड ट्रॅफिकचा ॲक्सिडेंट झालेला आहे सध्याला आहे, आणि ह्याच्यात 9 रुग्ण आहेत, तर 9 पैकी 3 ब्रॉड डेड आलेले आहेत आणि बाकीच्यावर उपचार चालू आहे। त्याच्यात एक मयत जी आहे ती नववी महिला आहे, नववधू असल्याचं कळतंय, खरं? हो बरोबर। कुठलं वराड काही कळलं सर? ते हे अकोल्याचं आहे, हे इकडं अकोल्याहून येत होता ते, तर हे येता असं रस्त्यात अपघात झालेला आहे।